ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग आणि श्लोक क्रमांक 11 आणि ओवी क्रमांक आपल्याला 142 पासून सुरुवात करायची. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की आपला जसं ध्यान असेल तसं ज्ञान माणसाला प्राप्त होतं. एखाद्याने ध्यान धरला की आपल्याला ह्याच जन्मामध्ये आपल्याला परमात्म्याचं दर्शन व्हायला पाहिजे असं जर त्याने मनाशी दृढनिश्चय केला, दृढ निश्चय एखाद्याने केला तर त्याला 100% देव भेटतो बरं का. कारण तो तसा पावलं टाकत पुढे चालतो. आपल्याला तसा गुरु भेटला पाहिजे, आपल्याला तशी साधक मंडळी भेटली पाहिजे, आपल्याला तशा साक्षात्कारी महात्मे आपल्या जीवनात भेटले पाहिजे. व जसं आपल्या अंतःकरणामध्ये ज्या गोष्टींचं आपल्याला ध्यान असेल त्याच गोष्टीमध्ये आपण जातो. आणि एखाद्याला आवड असेल की आपण जायचं आणि फक्त हरिपाठ करायचं, घरी यायचं, कीर्तन ऐकायचं आणि घरी यायचं, जेवायचं, झोपायचं, तर त्या प्रकारे त्याला देव काय पुरवतो, त्याला ज्ञान पुरवतो. कारण ध्यानच त्यांचं अर्धवट आहे. म्हणून एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई भजती तया मीही तैसाच भजे. 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानोबा सांगतात, जे मला जसं भजतात तसं मी त्यांना काय करतो, तसं त्यांना मी पुरवतो. मग एखाद्याने जर भगवंताची प्राप्ती ह्याच देहामध्ये आपल्याला व्हायला पाहिजे असं जर पावलं उचलली, अशा वाटेला लागला तर तो बरोबर पहिलं तीर गाठतो. आणि प्रत्येकाने अशी आशा धरायला पाहिजे की आपल्याला ह्याच नरदेह मिळाला की ना आपल्याला. मग नरदेह मिळून जर आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होत नसेल आणि आपण ह्या तीर्थाला जा, त्या तीर्थाला जा, तिकडनं आलो की आपला झोपला खाला पिला आणि नामस्मरण नाही आहे. आणि इतर तर संत सांगतात नामस्मरणे निरंतर त्याची जाणवे पुण्य शरीर. म्हणजे एक क्षण पण नामस्मरणाशिवाय जाता कामा नये. जरा जरी अंतर पडला नामस्मरणामध्ये तर आपण ताबडतोब दुसऱ्या क्षणाला आपण विषयामध्ये अडकतो, दुसऱ्या क्षणाला आपण प्रपंचामध्ये अडकतो. म्हणून परमार्थ काय? परमार्थ हे सुळावरची पोळी आहे हो. एवढा कठीण परमार्थ आहे, पण सोपा त्याला आहे की जो सातत्याने संतांच्या संगतीमध्ये राहील. जरा वेळ मिळाला की आपली ज्ञानेश्वरी वाचायची, भागवत काढा, आणखी कोणता तरी ग्रंथ काढा, तिकडनं निघालो की आपलं नामस्मरण करा, तिकडनं निघालो की ध्यानाला बसा, तिकडनं आपण बाहेर आलो की आपले जे काय असतील म्हणजे संतांची संगत धरा. बाकी आपण जर बाहेरचे दोस्त पकडले बाहेरच्या विचारांचे तर आपण त्यांच्या मागे भरकटला जातो. म्हणजे तेवढा वेळ आपला फुकट जातो. नाही इथं तर ज्ञानोबा सांगतात रिकामा अर्ध घडी राहू नको. कारण त्या अर्धी घडीच आपल्याला अधोगतीला घेऊन जाईल. कारण त्या अर्ध्या घडीमध्ये आपल्याला विषयांचं चिंतन होतं, प्रपंचाचं चिंतन होतं आपल्याला. आणि तेवढाही वेळ पण आपली फुकट जाता कामा नये. तुकोबाराय सांगतात की नाही, शिंक आणि एवढी पण वेळ माझी फुकट गेलेली नाही. मग आपल्याला पण तसंच व्हायला पाहिजे. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान करो येईल. आपल्याला अंगीकार करायला पाहिजे. तुकारामासारखा, ज्ञानोबासारखा, नाथबाबांसारखा अंगीकार करा संतांचं. संतांनी काय लिहिलं ते बघा. उगाचच भरकडून जाऊ नका, वेळ घालू नका का आपल्याकडे वेळ कमी आहे. नाही क्षणाचा भरोसा, निघून चालली वैसा. कोण काय येईल कैसा कोण जाणे, कोणाला माहिती आहे. पाहिली घडी नव्हे आपली, वैसा तरी निघून गेली. देह पडताच ठेवली आहे नीच योनी. देह पडल्या आपण अधोगतीला जाऊ, कुत्रा मांजर जे काय असेल ते. म्हणून पाहिली घडी नव्हे आपली, वैसा तरी निघून चालली. निघून चालले आपले वय निघून चालले आपला.
म्हणून रिकामा अर्धा घडी जाऊ नको. एक अर्धा घडी जरी आपण रिकामा राहिलो, ताबडतोब आपल्याकडं प्रपंचाचे विचार, विषयांचे विचार आपल्या आतमध्ये प्रवेश करतात आणि आपलं अंतःकरण मलिन करून टाकतात. ताबडतोब मलिन करतात बरं का, एक क्षण पण लागत नाही. आणि मग पुढं कसं होईल माहिती का आपली अवस्था? आपली सगळी चादर सगळी मैली असेल आणि ती मैली चादर घेऊन आपल्याला भगवंतापर्यंत जाता येणार नाही. मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आऊं, हे पावन परमेश्वर मेरे, मन ही मन शर्माऊ, मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आऊं. मग आपली मैली चादर आहे ना आपली, तर आपल्याला आपली चादर धुता यायला पाहिजे. जर आपली चादर धुतलेली नसेल आणि ती विषयांनी बरबटलेली असेल, त्रिगुणांनी बरबटलेली असेल, अहंकाराने बरबटलेली असेल, तर आपल्याला देवाचा मार्ग भेटणार नाही. देव आपल्याला जवळ घेणार नाही. आता आपल्याला ओवी क्रमांक 142 पासून सुरुवात करायची. ज्ञानेश्वरी अध्याय 7 राजविद्या राजगुह्य योग आणि श्लोक क्रमांक 11 ओवी क्रमांक 142. ना तरी जोरे विटाळले मुख, ते दुधा ते म्हणते कडुविख, तेवी अमानुष मानुष मानिती माते. बघा लोकांचा किती भ्रम झालेला आहे. ना तरी जोरे विटाळलेले मुख. बघा काय सांगतात ज्ञानोबा, आपल्याला जोर म्हणजे ताप आलेला आहे, फणफणून तापाने माणूस फणफणलाय. तापाने काय झालाय? फणफणलाय माणूस. आणि अशा फणफणलेल्या अवस्थेमध्ये माणूस दूध जर प्यायला गेला तर त्याला कडू लागते. आणि मग तो तापाने फणफणलेला जो पेशंट असेल, जो रोगी असेल, त्याला दूध कडू लागतो. का? ताप आलाय म्हणून. तसं आपल्याला काय झालेलं आहे, प्रत्येकाला दूध कडू लागतो त्याला. तसं आपल्याला काय झालेलं आहे, आपल्याला ताप आलेला आहे. या मनुष्य देहाला येऊन आपल्या डोक्याला ताप झालेला आहे. परत शरीरालाच ताप आलेला आहे, शरीराला ज्वर लागले. जरे विठालेले मुख. नुसत्या तोंडालाच नाही तर अख्ख्या शरीरामध्ये काय झालेलं आहे, संपूर्ण त्या विषयांनी ताबा घेतलेला आपल्या. काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता. आणि त्यांनी काय केलं, आपल्या शरीराचा अंतःकरणाचा ताबा घेतलाय. आणि त्याच्यामुळे माणसाला काय होतं, हे ज्ञान कळत नाही. मागची ओवी सांगून गेले, एरवी दिठी वेदिली कवळे, ते चांदण्या ते म्हणे ती पिवळी. म्हणजे दृष्टी आपली कशाने, त्या काविलीने पिवळी झालेली आहे. आणि आपण म्हणतो चंद्र पिवळा. तर मला सांगा, दोष कुणाकडे? आपल्याकडे. परमात्मा निर्मल आहे, निश्चल आहे, निसंग आहे, निरावयव आहे. त्याला अवयवच नाही, तो येत नाही जात नाही. अनेक लक्षणं परमात्म्याकडे आहेत. पण आपल्याला तसं व्हावं लागेल. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, नाही का? आपल्याला तसं व्हावं लागेल, संतांसारखं व्हावं लागेल. चांदणं पिवळं नाही, आपली दृष्टी पिवळी आहे. तसं आपल्याला सगळ्या विषयांनी काय केलं, ताप आणलंय. हो, प्रपंचाने ताप आणलाय, विषयांनी ताप आणलाय. अनेक कटकटीत प्रत्येकाच्या संसारामध्ये. ते दुधा ते म्हणू कडविकत, तेवी अमानुष्या माणूस मानिती माते. तर भगवंत सांगतो, मी माणूस नाही तरी मला माणूस म्हणून ओळखतात. मी माणूस आहे का मला सांगा, तरी सगळी लोक मला मनुष्य समजून माझी पूजा करतात. ज्ञानोबा आले, तुकोबा आले, नाथबाबा आले. बघा राहिले का ते माणूस नाही, ते देव झाले. हो, कारण तुकाराम महाराज स्वतः प्रमाण देतात, देव पाहावायशी गेलो आणि देवच होऊन ठेलो. मग ते देव झाले. हो, आणि म्हणून आपण त्यांच्या प्रतिमांची पूजा करतो. देव झाले ते.
आणि आपण त्या प्रतिमांची पूजा करण्यापेक्षा तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. तुकाराम महाराज सांगतात की आमच्यासारखे व्हा. आम्ही ज्या देवाची पूजा केली, ज्या आत्मदेवाची पूजा केली, तोच अंतरीचा अंतरात्मा तुमच्याकडे आहे. तुमच्यातला ना माझ्यातला अंतरीचा अंतरात्मा अजिबात तंतू मात्र वेगळा नाही, तसाच आहे. पण मी माझ्या अंतरीच्या अंतरात्म्याचं भजन केलं आणि देव स्वरूपाला गेलो. तसं तुम्ही तुमच्या अंतरीच्या अंतरात्म्याचं भजन करा आणि स्वरूपाशी एकरूप व्हा. पण आपल्याला होता येत नाही का? आपली दृष्टी विषयांनी व्यापलेली आहे, संसाराने व्यापली आहे. आणि सगळं आपल्याला इथून बाहेर निघायचं असेल तर उपाय एक भगवत भक्ती, म्हणजे भगवंताचं भजन करता यायला पाहिजे. आणि ते भगवंताचं भजन ज्या पद्धतीने आपल्याला गुरुने सांगितलेलं आहे, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग, देवेकर बाबा ह्यांनी जे काय आपल्याला जी प्रक्रिया दिलेली आहे, त्या प्रक्रियेच्या माध्यमातूनच आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. नाही तर तुम्ही सांगितलं, आम्हाला एकदा दाखवलं, एकदा दाखवून ते होत नाही बरं का. म्हणून आपल्याला पुन्हा 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 आपल्याला काय करावं लागेल? ध्यानाला बसून ते प्रगटीकरण, आपल्याला कुंडलिनी जागृतीचं प्रगटीकरण करून घ्यावं लागेल. आपल्याला स्वतःलाच आपल्याला करावं लागेल सगळं जे काय. आपण स्वतःच स्वयं कष्टची गेला तोची भला. स्वतः कष्ट घ्यायला पाहिजे. स्वयं कष्टची गेला तोच, दुसऱ्यावरी जो विसंबला त्याचा कार्यभाग संपला. जो स्वयं कष्टची गेला तोची भला. बघा काय सांगतात. गुरु येतील कधी, आपल्याला ध्यानाला बसवतील कधी, वाट बघण्यापेक्षा गुरु येतील कधी, आपल्याला प्रवचन सेवा लावतील कधी. अरे आपणच करा ना, स्वतःच तयार व्हा ना तुम्ही. तुम्हाला जी पद्धत दिलेली आहे, मुखी ब्रह्मना माती हाती सात्विक कर्म परी विनियोग विन विफलची, ज्ञानोबा सांगतात 17व्या अध्यायामध्ये. मुखी ब्रह्मनाम हाती सात्विक कर्म परी विनियोग विन विफलची. विनियोग म्हणजे कसा? त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप कसा व्हायचा, ही जर आपल्याला प्रक्रिया जमली नाही. मुखी ब्रह्मनाम सांगतात की आमच्या मुखामध्ये ब्रह्मनाम आहे, हातामध्ये सात्विक कर्म आहेत, आम्ही सात्विक कर्म करतो, वाईट वागत नाही, ठीक आहे. पण विनियोग विन विफलची ज्ञानोबा सांगतात. पण त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होऊन त्याचं भजन कसं करायचा ह्याची प्रक्रिया माहीत नसलं तर काम फुकट. विनियोग विन विफलची, काम फुकट जाणार सगळा. म्हणून गुरुनी जी रीत लावून दिलेली आहे त्या रीतीकडे लक्ष द्या. रीत आपल्याला परमार्थ रीतीचा आहे, परमार्थ सांगण्याचा नाही, परमार्थ ऐकण्याचा नाही. काल आपल्याला दासबोधामध्ये अनुर्वाच्य देवशोधन समास 6वा, दशक 6वा, देवशोधन समास 10वा, अनुर्वाच्य तुम्हाला सांगितलं काल मी की परमार्थ ऐकण्याचा पण नाही. समर्थ रामदासांनी लिहिलंय परमार्थ ऐकून येत नाही बरं का, परमार्थ सांगून पण कळत नाही. त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होऊन ती रीत आहे, त्या रीतीप्रमाणे जावं पाहिजे. रीतीप्रमाणे आपण गेलो तरच त्याची प्राप्ती आहे. आणि ती रीत समजावून घ्या. म्हणून सद्गुरूंच्या संपर्कामध्ये सातत्याने राहायला पाहिजे. नाहीतर आपल्याला मोबाईल लावला तर सांगतात आउट ऑफ रेंज. तशी आपली परिस्थिती, आउट ऑफ रेंज आहोत आपण, रेंजच नाही तर. कारण सद्गुरूंच्या संपर्कामध्ये आले तरच रेंज सापडेल. आणि संपर्क तुटला आणि आपण आपल्या मताने करायला लागलं तर आउट ऑफ रेंज सांगतात. मग रेंजमध्ये यायला पाहिजे ना. रेंज म्हणजे काय? संत ज्या मार्गाने गेले, पाठी येणे महर्षी आले, साधकाचे सिद्ध झाले, ब्रह्मविद थोरावले येण्याची पंथ आहे. बघा, साधकाचे सिद्ध झाले ते. तसं तुम्ही साधक आहात तर संतांनी जे काय आपल्याला मार्ग दाखवला आहे, येण्याची पंथ चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. त्याच पंथामध्ये, त्याच मार्गाने, संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण गेलो तर आपल्याला कुठेही गुंता पडणार नाही.
ना तरी जरी विटाळलेले मुख ते दुधा ते म्हणते कडविक. तसं आपल्याला काय केलंय, त्या विषयरूपी विषयांनी आपल्याला काय केलंय, ताप आणलंय हो. कामाने तर पक्काच ताप आणलाय. आणि मग माणूस हाय तरुण तर घ्या मजा करून. म्हातारे झाल्यात तरी पण लोकांना कळत नाही, त्यांचा क्रोध गेलेला नाही. म्हाताऱ्याला जरा बोललं तर लगेच वैतागतो, लगेच शिव्या घालतो आपल्याला. मग आता म्हातारा झाले तरी भक्तिमार्ग कळलाय का? आपल्याला त्रास देणारे कोण आहेत? आपल्याला त्रास देणारे, आपल्याला जोर आणणारे, आपल्याला ताप आणणारे हे विषयच आहेत. आणि म्हणून त्यांना परमार्थ कडू वाटतो. परमार्थ म्हाताऱ्यांसाठी पहिला आहे बरं का. तरुणांसाठी तर आहेच आहे, पण म्हातारे लोकांसाठी त्यांना पहिला जमलं पाहिजे. कारण त्यांनी संपूर्ण आयुष्य या प्रपंचामध्ये घालवलेलं आहे. आणि प्रपंचामध्ये ताप येऊन पण जर ते शांत झाले नाही तर भगवंत म्हणतो मी त्यांना तसं ठेवलंय, पण त्यांच्या लक्षात येत नाही. आणि शेवटपर्यंत भगवंत म्हणतो मी त्यांना भेटणार नाही. अनेक प्रकारचे प्रसंग आणणारा भगवंतच आपल्यावर आहे. जरा काही प्रसंग आला की समजायचं आपल्याला आपल्या भगवंताने रेड लाईन दाखवलेली आहे, रेड सिग्नल दाखवलं आपल्याला. आपल्याच कर्माचं काहीतरी चुकलं असेल म्हणून आपल्याला प्रसंग येतात. असा जो जाणेल आणि परमार्थ करेल त्याचाच परमार्थ आहे. म्हणून जो तापत्रयी पडला, संसार दुःखी दुखावला, तोच अधिकारी झाला परमार्थाची. ज्याला ताप दुःख कष्ट आहेत तोच परमार्थ करेल. भगवंताचेच विषय आहेत, भगवंताचीच माया आहे. आणि भगवंत प्रत्यक्ष आहे. तो भगवंतच काय करतो, त्यानेच विषय लावून दिलेले आहेत आपल्याला. किती वापरायचे, कसे वापरायचे, आपण त्याच्यामध्ये वाहून जाता कामा नये. त्यानेच सगळं केलं, हे सगळं त्याचंच खेळ आहे. माया रचे आणि खचे. माया रचणारा पण तो आहे आणि खचवणारा पण तोच आहे. पण आपल्याला हे लक्षात येत नाही. आपण भगवंताच्या प्राप्तीला लागलो, संतांनी ओळखलं ही सगळी देवाची लीला आहे. आणि म्हणून ते भजनाच्या मार्गाला लागले. भजनाशिवाय दुसरा पर्याय मार्ग जगात कुठेच नाही. कुठल्याही देशात गेलं तरी तुमच्याकडे भजन पाहिजे. तेव्हा अमानुषा मानुष मानती माते. मला माणूस नसून लोक माणूस समजतात. मला कपडे काय नेसवतात, मला जेवायला काय घालतात, अशी माणसांची रीत आहे. सांगा मला काय? मला माणूस म्हणतात, मी काय माणूस आहे का? मी काय जेवतो का? अरे विचार करा महाराज, ज्याने एका संकल्पातून अखंड ब्रह्मांडाची रचना केली, सूर्य चंद्र तारे पृथ्वी सगळं त्यांनी तयार केलं. विचार करा, एका संकल्पातून संपूर्ण ब्रह्मांडाची रचना केलेली आहे. तो देव आपल्या हातून जेवेल का? पण आपला भाव तसा आहे की तुम्ही बाबा देवाला जेवायला देतो. आपण करा, जे काय करायचं ते करा, पण भगवंताचं नामस्मरण करा. सगळ्यांचा उद्दिष्ट एकच आहे की भगवंताचं नामस्मरण. तुम्ही देवाला फुलं वाहता तरी नामस्मरण, देवाला जेवायला घालता तरी नामस्मरण. भजन तुमचं जमलं पाहिजे. भजनासाठी सगळं आहे. आणि एक भजन सोडून आपण जे काय देवाला फुलं घातली, फलं वाहिली, देवाला जेवायला घातला, कपडे नेसवले, तसं जमणार नाही. भजनाच्या आनंदात जाऊन तुम्ही तुमचा वेळ भगवंतासाठी खर्च करा. भगवंतासाठी वेळ खर्च करा. भजनानंदामध्ये जाऊन खर्च करा. उगाच आपण देवाला आपलं नामस्मरण नाही, आपण देवाला फुल वाहतो ना, हार घालतो. नाही, तसं जमणार नाही. भजनानंदातून जाऊन देवाला वाटेल ते करा. तुम्ही देवाला घाला, आणखी त्याला नैवेद्य दाखवा, आणखी फुलं वाहा, सगळं करा, पण भजनानंदामध्ये. मग ते भजन तुम्हाला ओरिजिनल भजन मिळालं पाहिजे. मंत्र नाही बरं का, मंत्र नाही. म्हणून पुढपुढती धनंजया, जेने विसंबचे या अभिप्राया, जे जिया स्थूल दृष्टी वाया जाई जेल. म्हणून पुढपुढती धनंजया. म्हणून धनंजया, अरे अर्जुना, तुला वारंवार मी सांगतो. म्हणजे कोणाला सांगितलंय? आपल्याला सांगितलं. धनंजय म्हणजे अर्जुन. म्हणजे कोण आहोत? आपण अर्जुन आहोत.
या अभिप्रायाचा कदाचित विसरशील हो. या अभिप्रायाला कदाचित विसरशील हो. कारण जर नुसत्या स्थूलदृष्टीने पाहू लागलास तर तुझे पाहणे व्यर्थ होईल सांगतात भगवंत. सांगतो अर्जुनाला, ह्या चांबड्याच्या डोळ्याने तू देवाला बघायला गेला तर तुझे प्रयत्न व्यर्थ ठरतील. चांबड्याच्या डोळ्याने देव दिसणार नाही. म्हणून आपल्याला गुरुला शरण का जायचा असतो? का जायचं असतं शरण मला सांगा? अहो, ज्याच्या भगवंताच्या घोरण्यातून 4 वेद निर्माण झालेले आहेत असा कृष्ण परमात्मा संदीपन ऋषींना शरण गेला. त्यांच्या आश्रमात गेला, श्रवण केला, श्रवण भक्ती केली, सगळ्या क्रिया समजून घेतल्या. ज्याच्या मुखातून, ज्याच्या घोरण्यातून, श्वासातून ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद 4 वेद त्यांचे निर्माण झाले. असा कृष्ण परमात्मा जर श्री गुरूंना शरण गेला, त्यांच्या आश्रमामध्ये गेला, श्रवण केला, जा बघा, प्रत्येक तीर्थाला जा, मोठ्या मोठ्या तिथे आहेत सगळं जे काय भगवंतांनी लीला करून ठेवलेल्या आहेत. तिथं जायचं आणि त्याच्या लीला जे आहेत त्या लीला करून ठेवलेल्या आहेत भगवंताने. त्या लीला आपण आत्मसात करायला पाहिजे. आणि ते पण जाताना पण आपण नामस्मरणातून जायला पाहिजे. आणि चांगली संगत पाहिजे बरं का. आणि म्हणून मगाशी मी विषय घेतला होता की आपली धर्मपत्नी जर आपल्या जोडीला जर ह्या मार्गामध्ये असेल, या नामस्मरणाच्या, या प्रबोधाच्या चिंतनामध्ये असेल तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि एकटाच माणूस आहे तर मग थोडा प्रॉब्लेम होतो, घरामध्ये अडचणी होतात, निर्माण होतात. म्हणून आपली धर्मपत्नी आपल्या जोडीला असली पाहिजे. आपली मुलं, आपली बालं, आपली सूनबाई, सगळं आपला जो काही संतान आहे, जो आपलं घर आहे, संपूर्ण कुटुंब, वसुधैव कुटुंबकम असं म्हणता यायला पाहिजे. आमचा सर्व कुटुंब वसुदेवाची पूजा करतो, म्हणजे भगवंताची पूजा करतो. त्याचा अर्थ वेगळा आहे बरं का, पण इथे मी तसा लावतो. म्हणजे जगच सगळं कसं आहे, कृष्णमय जग आहे. आणि सगळं जग जर कृष्णमय आहे आणि तुमचा जर परिवार कुटुंबमय झाला, तुमचा कुटुंब जर कृष्णमय झाला तर किती आनंद आहे मला सांगा. किती आनंद आहे ह्या परमार्थामध्ये. पण नाही ना, सगळ्या अज्ञानाची भक्ती, इच्छिती धनसंपत्ती, तयांच्या चित्ती बोध कैसा, ज्ञानोबराय सांगतात बघा. म्हणून वसुधैव कुटुंबकम, सर्व जग कृष्ण परमात्म्याचं काय आहे, कुटुंब आहे. म्हणून हे धनंजय वारंवार तुला सांगतो की अभिप्रायाला कदाचित विसरशील हो. जर नुसत्या स्थूल दृष्टीने पाहू लागलास तर तुझे पाहणे व्यर्थ होईल. म्हणून खालची ओळी सांगतात, पै स्थूल दृष्टीने देखते माते, ते देखणेच नव्हे निवृत्ते, जैसे स्वप्नेची ने अमृते अमर न होय जी. एक ओवी लिहून घ्या बरं का, एक ओवी अंतःकरणावर कोरून घ्या. तुमचा अंतःकरण जो सगळा मलिन झालेला आहे ना, ही ओवी जर अंतःकरणामध्ये प्रवेश केला ना ओवीने, तर अंतःकरण तुमचा कित्येक जन्माचा मलिन आहे तो एका क्षणार्धात तुमचा शुद्ध होऊन जाईल. ज्ञानोबरांचे वय आहेत महाराज. योगियांची माऊली आहे, विचार करा. योगियांची माऊली आहे. प्रत्येक जीवाला, जड जीवाला उद्धरून नेणारी ही माऊली आहे. आणि म्हणून तर साधका तू माऊली, साधकांसाठी माऊली आहे. म्हणून स्थूल दृष्टीने देखती माते, म्हणजे जो काय आपला स्थूल देह आहे, त्या स्थूल देहातून आपण बघायला गेलो तर आपल्याला ते देखण्याची नवीन होते. अरे अर्जुना, या स्थूल दृष्टीने मला बघतात, ते बघणंच नाही. डोळ्यानं मला सांगा, आपण जिकडे जाऊ तिकडे आपली इंद्रिय प्रवेश करतात. डोळ्याने बघणं, कानाने ऐकणं, मनाने इकडे तिकडे जाणं, हे सगळं स्थूलामध्ये मोडलं जातं. पण त्यांनी सांगितलं आहे, संतांनी सांगितलं आहे की इंद्रियांची धाव जिथं संपतं
तिथं मी आहे सांगतात. इंद्रियांची धाव जिथं संपली जाते तिथं परमात्मा भेटतो. मग आपली इंद्रियांची धाव चालली. आपण इंद्रियांच्या माध्यमातूनच आपण परमात्म्याला प्राप्त करायला चाललोय. पण इंद्रियातीत आहे तो, इंद्रियांच्या पलीकडे आहे. मनातीत आहे, मनाच्या पलीकडे आहे. देहातीत आहे, देहाच्या पलीकडे आहे परमात्मा. आणि आपण या इंद्रियांच्या मार्फत भगवंताचं दर्शन घ्यायला जातो. होईल का मला सांगा? हे आम्ही नाही सांगत बरं का. नाही तर तुम्ही म्हणणार बाबुलनाथ महाराज सांगतो. अजिबात नाही. हे ज्ञानोबाऱ्याने लिहून ठेवले आपल्यासाठी, तुमच्या आमच्यासाठी लिहून ठेवलं आहे. तुम्ही प्रकाशित व्हा हो, तुम्ही स्वयंप्रकाशित व्हा. ज्ञानोबाऱ्याने आपल्या सगळ्यांचं ठेका घेतले स्वयंप्रकाशित करण्याचा, पण आपला तिकडे लक्ष नाही. म्हणून पाय स्थूल दृष्टीने देखती माते, ते देखण्याची नवी निवृत्ती. स्थूल दृष्टीने बघणं म्हणजे मला बघणंच नाही हो, कारण मी स्थूल दृष्टीने दिसतच नाही. मग तुम्हाला सूक्ष्म व्हावं लागेल. मग आपल्याला आनंद संप्रदायाचे श्रीपाद बाबा रामदास बाबा यांनी आपल्याला सूक्ष्मचा अभ्यास दिलेला आहे. तो जमला पाहिजे आपल्याला हो. अभ्यास या लगे अर्जुना तो अभ्यासी मज मिळे. 12वा अध्याय सांगतो, या लागे अर्जुना तो अभ्यासी मला, अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागे माझ्या ठाई अभ्यासी मिळे अर्जुनाला. अभ्यास म्हणजे ध्यान. ध्यान कर. ध्यानाच्या माध्यमातून तुझ्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एक रूप हो. आणि तुझ्या संपूर्ण ध्यानाचा विसर ज्या वेळेला पडेल त्यावेळेला मी तुझ्याजवळच आहे, लांब नाही, तुझ्या आतमध्येच आहे. जवळी जवळी नवी अंतरी, पण भेट नाही आयुष्यभरी हो. आतमध्ये परमात्मा आहे, त्याची भेट आपल्याला होतच नाही. पण स्थूल दृष्टीने देखती माते, ते देखण्याची नव्हे निरुते. अरे अर्जुना, स्थूल दृष्टीने मला बघतात, ते बघणंच नाही हो. जैसे स्वप्नीचे ने अमृते आमरा आमरा नोहे जी नो हिजे, आमरा नो हिजे. म्हणजे स्वप्नामध्ये एखाद्या माणसाने अमृत पिला, अमृत प्याला एखादा माणूस. आता मला सांग, स्वप्नामध्ये प्यालाय बरं का, प्रत्यक्ष नाही. आणि स्वप्नातून जागा झाला, आता होईल का अमरतो? स्वप्नामध्ये आपल्याला लॉटरी लागली, आपल्याला 5 करोडची लॉटरी लागली, जागा झाल्यावर आहे का ती? स्वप्नामध्ये आपल्याला भूताने झपाटलाय, जोरजोरात ओरडतो, जोरजोरात ओरडतो माणूस. आणि मग एखादा माणूस येतो घरातला ना, उठवतो त्याला, अरे उठ उठ, काय ओरडतोस तू, काय झालं तुला? म्हणतो नाही भूत, स्वप्नामध्ये भूत होता म्हणतो. आहे का भूत तिथं? आता जागा झाल्यावर जागे व्हा. तसं काय करा, हे जग सगळं स्वप्न आहे, त्या स्वरूपाच्या ठिकाणी जागे व्हा. स्थूलाचा दिलेला अभ्यास करा, सूक्ष्माचा अभ्यास आहे, कारण देहाचा आहे, महाकारण देहाचा अभ्यास आहे, आणि ज्ञान कैवल्याचा अभ्यास आहे. असे 5 अभ्यास आहेत. पण तेवढी जमली पाहिजे ना आपल्याला. आता तुम्ही म्हणाल कसं काय? तर समर्थ रामदास सांगतात, सद्गुरुबोध जेव्हा झाला तेव्हा 4 देहाचा अंत आला. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. त्याने निध्यध्यास लागला स्वस्वरूपी. 5वा अभ्यास आहे स्वरूपाचा. आता हे कोणी लिहिलंय? समर्थ रामदासांनी लिहिलंय. आहे का आपल्याकडे ते ज्ञान? मग आपल्याला दासबोध कसा कळेल? देव आतमध्ये ना, आपण कुठेच पुजतो त्याला, बाहेर पुजतो. आपण कुठे पूजा करतो देवाची? बाहेर. जैसे स्वप्नीचे ने अमृते अमर नवेजी. जसं स्वप्नामध्ये एखाद्या माणसाने अमृत पिला आणि त्याला वाटलं आता मी अमर झालो बाबा, पण जागा झाल्यावरती आहे का? तसं सगळं आहे महाराज. ते सगळं हे जगच एक स्वप्न आहे. आपण त्या स्वरूपाच्या ठिकाणी झोपलेलो आहोत. स्वरूपाच्या ठिकाणी झोपलेलोच आपण सगळे. आणि ते स्वरूपाच्या ठिकाणी जागृत करण्यासाठी श्रीगुरूंचा जन्म झालेला असतो. म्हणून तसे श्रीगुरू बघा की जे आपल्याला स्वरूपाच्या ठिकाणी जागृत करतील, जीव शिवाचं ऐक्य करून देतील, असा श्रीगुरू बघा. एरवी स्थूल दृष्टीने मूढ, एरवी स्थूल दृष्टी मूढ माते जाणती कीर दृढ.
परी ते जाणण्याची जाणणे या आड रिगोनी ठाके. परंतु अर्जुना, अज्ञानी लोक स्थूल दृष्टीने मला जाणले असे म्हणतात. बघा, अज्ञानी लोक. अज्ञानी कोण आहेत? जे जड आहेत, ज्यांची बुद्धी जड आहे. सगुणाची पूजा करतात, म्हणजे मूर्तीमध्ये मूर्ती हाच आपला देव समजतात. मला सांगा, मूर्तीच देव आहे पण मूर्तीच देव आहे का? मूर्तीच देव आहे हो, पण मूर्तीच देव आहे का? मग मूर्तीतला देव कधी कळायचा? जोपर्यंत आतला देव कळत नाही तोपर्यंत मूर्तीच्या आतमध्ये असलेलं चैतन्य आपल्याला कळलं. आपल्यामध्ये जे चैतन्य आहे तेच चैतन्य त्या मूर्तीमध्ये आहे. बघा, आपल्याला प्राणप्रतिष्ठा करतात की नाही मूर्तीची, मग ते संपूर्ण विश्वामध्ये व्यापक असलेलं जे चैतन्य आहे ते काय करतात ब्राह्मण लोक, तर ते ब्राह्मण आपल्या मंत्रांनी काय करतात, त्या मूर्तीमध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतात आणि त्याच्यामध्ये ते आणतात. तसं जे चैतन्य संपूर्ण विश्वामध्ये व्यापक आहे ते चैतन्य आपल्या आतमध्ये जसंच्या तसंच आहे बरं का. जे तुकोबारांना जे ज्ञान झालं, तुकोबारांनी ज्या देवाला प्राप्त केलं तोच देव आपल्या आतमध्ये आहे. ज्ञानोबारांनी ज्या देवाचा उल्लेख केला ज्ञानेश्वरीमध्ये तोच पांडुरंग परमात्मा आपल्या आतमध्ये आहे, वेगळा नाही बरं का. कृतायुगातली नारद महर्षी स्वारी आले, भगवान शंकर कृतायुगामध्ये आले, त्यांनी जो देव पूजला तोच देव आपल्याला पूजतो. तशीच अनुभूती आपल्याला येणार आहे. संतांना अनुभूती आली ती तशी आपल्याला अनुभूती येणार आहे. पण आपण अभ्यास करायला पाहिजे. आणि कलियुगामध्ये लवकर आहे बरं का, कारण पूर्वीच्या त्रेता युगामध्ये लोक हजारो वर्ष जगायची. आता तेवढं आयुष्य राहिलेलं नाही, म्हणून कलियुग उद्धार हरीच्या नामातून झाले. सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुग उद्धार हरीच्या नामातून उद्धार होणार आहे आपला, आणि ते नाम आपल्या हातात यायला पाहिजे. अज्ञानी लोक स्थूल दृष्टीने मला जाणले असे म्हणतात. त्यांचे स्थूल दृष्टीचे जाणणे यथार्थ खऱ्या ज्ञानाच्या आड येते. बघा, खऱ्या ज्ञानाच्या आड येते. जसं आपल्याला ज्ञानावर आपलं उदाहरण देतात, तसं एखाद्याच्या डोळ्यामध्ये पाणी आहे सगळं बरं का. डोळा संपूर्ण डोळा पाण्याचा आपला पाण्याने भरलेला आहे, पण तो पाण्यातलाच डोळा काय तयार करतो? पाण्यातलाच डोळा आहे. त्या डोळ्यामध्ये जे पाणी आहे त्या डोळ्यातल्या पाण्यामध्ये मोतीबिंदू तयार होतो, आणि आपल्याला आपल्याच आतमध्ये असलेल्या त्या डोळ्याच्या पाण्यातून निर्माण झालेला तो मोतीबिंदू तोच आपल्याला आढळून येतो. तसं त्याने सांगितलं आहे की स्थूल दृष्टी जी आहे ती स्थूल दृष्टीत आपल्याला काय करते, त्या निर्गुण निराकाराकडे न्यायला आपल्याला आडवी येते. जी आत्तापर्यंत आपण केलेली पूजा आहे तीच आपल्याला आडवी येते. कारण परमात्मा निर्गुण आहे, निराकार आहे, निसंग आहे. परमात्म्याकडे गुणच नाही, परमात्म्याला आकारच नाही, निराकार आहे, निसंग आहे. तो कशाशीच लिप्त होत नाही, निरावयव आहे, त्याला अवयव नाही. आपण अवयवांची पूजा करतो, आपण आकाराची पूजा करतो. निसंग, निरावयव, अज आहे, म्हणजे जन्माला येत नाही. तो ध्रुव आहे, अचल आहे, म्हणजे तो हलत नाही, स्थिर आहे. मग एवढे सगळे आपल्याला परमात्म्याला विशेषणे दिलेले आहेत, तरी आपण काय करतो? तरी आपण आकाराची पूजा करतो. मग करू नये का? ज्यांना नाही कळत त्यांनी करा. कारण एका ठिकाणी असं सांगितलं की सगुणाचे आधारे निर्गुण पाहिजे निर्धारे. बघा, सगुणाचा आधार घेऊन निर्गुणाकडे जायला लागला आपल्याला. मग सगुणाचा आधार घेऊन आपण निर्गुणाकडे जायला पाहिजे. आता सगुण म्हणजे काय तेही समजून घ्या. सगुण म्हणजे आपला देह आहे. या देह आपल्याला आहे आणि देहाला चालवणारा तो परमात्मा आहे. देहामध्ये तो परमात्मा आहे म्हणून आपल्याला भजन कीर्तन करता येतो त्याचा. जर देहामध्ये परमात्मा आलाच नसता तर आपल्याला भजन करता आलं असतं का?
म्हणून आपलीच ओळख, आपल्याच परमात्म्याची ओळख घेण्यासाठी आपल्याच परमात्म्याने आपला हा देह धारण केलेला आहे. आणि ह्याच अंतरिक्ष अंतरात्म्याने ह्याच्या आधी अनेक देह धारण केले, पण त्या अनेक देहामध्ये आपल्याला त्या भगवंताची ओळख झालेली नाही. म्हणून मनुष्य देहाला येऊन माणसाने, प्रत्येक जीवाने, प्रत्येक माणसाने गुरु करायला पाहिजे. आणि गुरु केल्यानंतर तो देव कुठं दाखवतो आपल्याला? आपल्या आतमध्येच दाखवतो. कारण युगानुयुगेचं एकलाच एक येतो. अनेक युगामध्ये आपण होतो, आताही आपण आहोत, याच्यानंतर पण आपण असणारच. पण ते कुठल्या देहात असतं, ह्या कुठल्या देहात आपण असू ह्याच्याबद्दल आपण खात्री देऊ शकत नाही. म्हणून भजनानंदामध्ये जाऊन भजन करता करता जर आपल्याला ध्येय ठेवता आला तर भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. नामरूपी नौका थोर जेने तारिले अपार. नामरूपी नौका आहे, त्या नौकेमध्ये बसून आपल्याला जावं लागेल. ज्यांच्याकडे नौकाच नसेल तर हा भवसागर तरुण जाऊ शकतच नाही बरं का. कारण खूप मोठी नद्या आपल्याला आडवी आली एखाद्या, तर द्वैतात आपण खूप मोठी नदी आहे, आपल्याला पलीकडे जायचं, जाता येईल का? नाव लागेलच ना. तसा हा भवसागरी खूप मोठी नदी आहे, समुद्र आहे मोठा. आणि समुद्रातून आपल्याला पलीकडे जायचं असेल, अथांग समुद्र आहे. अथांग समुद्रामध्ये आपल्याला लाटा पोहून देणार नाही. मग त्यासाठी काय लागेल तर नामरूपी नौका थोर जेणे तारिले अपार. नामरूपी नौकेमध्ये बसा आणि हे लोकातून परलोकात जाता येते. म्हणून नाम हे काय आहे? सगळ्यात मोठी नौका आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाने बसायला पाहिजे. आणि आपण स्थूल दृष्टीने आपण बघत गेलो तर आपल्याला स्थूलच आपल्याला काय करतो, त्या ज्ञानाच्या आड येतो. जसं डोळ्यातला मोतीबिंदू आपल्याला आपल्याच नजरेला आडवा येतो, तसं आपल्याला स्थूल दृष्टी जी आहे ती आपल्याला आडवी येते परमार्थाच्या दर्शनाकरता. म्हणून आपल्याला सूक्ष्म व्हावं लागेल. आणि सूक्ष्मातून आपल्याला परमात्म्याची प्राप्ती आहे. म्हणून आपला सूक्ष्माचा अभ्यास पण दिलेला आहे, कारण देहाचा अभ्यास दिला आहे. सद्गुरुबोध जेव्हा झाला तेव्हा 6 देहाचा अंत आला, त्याने निद्द देहात लागला. स्वस्वरूपी म्हणजे 5व्या अभ्यासामध्ये आपल्याला जाता येतो. सोपं आहे बरं का परमार्थ तसा, पण गुरु तसा मिळला पाहिजे. गुरु दाविले वाटा, गुरु आतल्या वाटा दाखवतो. बाहेरचं दाखवणारा गुरु आपल्या वाटा दाखवणारा कोण दिसतात आपल्याला? बाहेर जे काय दिसतं ते नाशिवंत आहे, जे दिसत नाही ते सत्य आहे. जे दिसतं ते नाशिवंत आहे, जे दिसत नाही ते शाश्वत आहे. आणि त्या शाश्वताशी एकरूप होण्याकरता आपल्याला शाश्वताची ओळख करून देणारा गुरु आपल्याला भेटला. आपला अंतरीचा अंतरात्मा हाच शाश्वत आहे आणि त्याचं भजन कसं करायचं हे सांगणारा गुरु जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ही पूजा अर्चा आपली सगळ्या बरं का सगळ्या फुकट आहेत. जैसा नक्षत्राची आभासा साठी घातू झाला तया हंसा. माझी रत्नबुद्धीची या आशा रेगोनिया. ज्याप्रमाणे नक्षत्राचे प्रतिबिंब पाण्यात पाहून ते मोतीच आहेत असे समजून प्राप्त करून घेण्याकरता हंस पक्षी पाण्यात उडी टाकून प्राणास मुक्तो. आता दृष्टांत दिला. हंस पक्षी काय करतो? एखादं पाणी शांत झालं रात्रीच्या वेळेला आणि त्या शांत पाण्यामध्ये आपल्याला त्या चांदण्या दिसतात बघा. तर त्या चांदण्या त्या हंस पक्षाला वाटतात की काय आहेत? त्या चांदण्या हंस पक्षाला वाटतात की नक्षत्रांचे प्रतिबिंब आहे ते. आणि त्यांना काय वाटतात की मोतीच आहेत, मोतीच पाण्यामध्ये मोती आल्यात पाण्यामध्ये, मोती वाटतात त्यांना. राजहंसाला मोती आवडतं आणि मग ते काय करतात? मोती समजून काय करतात? ते नक्षत्र टिपायला जातात पाण्यातले. ते प्रतिबिंब बरं का, बिंब वरते, नक्षत्रांचं बिंब वरते, प्रतिबिंब पाण्यात पडलंय. ते प्रतिबिंबाला ते मोती समजतात आणि जोरात चोच मारतात आणि ती चोच खडकावर आपटते आणि स्वतःचा घात होतो. तसं आपण काय केलेलं आहे ते दृष्टांत जाऊ द्या, दृष्टांत सांग, तुम्हाला प्रत्येकाला समजेल, सिद्धांत समजून घ्या. तसं आपण काय केलंय?
आपण काय केलं आहे, हे संपूर्ण जे काही पूजा अर्चा जे आहे याच्या मागे आपण लागलो आहे. पण आपल्या अंतरीच्या आतमध्ये जो परमात्मा आहे त्याची पूजा कशी करावी हे आपल्याला कळत नाही. म्हणून आपण स्थूल दृष्टीने देखती माते ते देखणेच न निरुते. स्थूल दृष्टीने परमात्मा आयुष्यात आपल्याला मिळणार नाही आणि आपलं आयुष्य निघून जाईल आणि आपल्याला अधोगतीला जावं लागेल, मुकावं लागेल. प्रत्येक माणसाला मुकावं लागेल. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा, सगळे ग्रंथ वाचा. जोपर्यंत ग्रंथ वाचून आपल्याला त्याचा अर्थ कळत नाही तोपर्यंत आपल्याकडे परमात्म्याची अनुभूती नाही असं समजायचं. ज्ञानेश्वरी करायलाच पाहिजे. आणि तो पण कशी करायला पाहिजे, अंतर्मुख होऊनच ज्ञान आपल्याला सांगता यायला पाहिजे. बहिर्मुखाने ज्ञान सांगण्याकडे गुरु कशाला पाहिजे, माणसं कशाला पाहिजे, ती काय कामाची ओझं ते आपल्याला. बाहेर दृष्टीनं कोणी पण सांगू शकतो. अगदी पहिलीचा ज्याला वाचता येतो 4थी 5वीचा वर्ग तो पण सांगू शकतो. महाराज याच्यामध्ये असं लिहिलं आहे, हे स्थूल दृष्टीने म्हणजे वरवर बघला असं सांगतात. पण दृष्टांत सांगता येईल, सिद्धांत जो सिद्ध पुरुष आहे त्यालाच सांगता येतो. मग आहेत का आपण सिद्ध? बघा, तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध अवस्थेला गेलो तरच आपल्याला हे ज्ञान कळेल. आणि आपण बद्ध आहोत म्हणजे विषयांनी बांधलेली माणसं आहेत. विषयांनी बांधलेल्या माणसाला हे सांगता येणार नाही. आता तुम्हाला दृष्टांत दिला, कसला तुम्हाला काविलीचा दृष्टांत दिला, तापाचा दृष्टांत दिला, इथे कसलं दिलं तुम्हाला, आणखी मोत्याचं दिला, म्हणजे त्या प्रतिबिंबाचं दिला, चांदण्यांचं. हे सगळं कशासाठी दिलंय तुम्हाला ज्ञानोबराने, की अरे बाबांनो, परमात्मा तुमच्या आतमध्ये आहे, त्याचं दर्शन घ्या, म्हणून सिद्ध व्हा. सिद्ध झाल्याशिवाय हे कळणार नाही. सिद्ध होण्यासाठी सगळी आपली वाटचाल असली पाहिजे. आपण शेवटपर्यंत बद्ध राहिलो तर बद्ध तो जाणी जायसा, अंधारीचा अंध जैसा, जैसे चक्षु विना धाई दिशा शून्याकार. चक्षुच नाही त्याला आंधळ्या माणसाला, तसं आपण सगळ्या आंधळ्याचे जण अवघेचे आंधळे. आपण सगळेच आंधळे आहोत. म्हणून आपल्याला सगळं जग आंधळं वाटतं. म्हणून आपल्याला जी ज्ञानदृष्टी आहे, जो आपल्याला तिसरा डोला, थर्ड आयज ऑफ गॉड, थर्ड आयज ऑफ शिवा, म्हणजे तिसरा डोला शिवाचा, तो जोपर्यंत ज्ञानदृष्टी आपल्याकडे नाही तोपर्यंत आपल्याला जे काय ज्ञान आहे ते आपल्याला कुठेही कामाला येणार नाही. म्हणून प्रत्येकाने सावध व्हा. सावध हो बाप्पा, काल लागलाय मापा. एक पल आपण त्या काळाकडे चाललोय. झालेली शिवाय आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे.